न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खड्डे बुजवण्याऐवजी सरकार झोपलेय का? मनसेचा अनोख्या पद्धतीने निषेध। वाडा मनोर महामार्गावरील पाली पुलावर पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यात झाडे लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकार व प्रशासनाचा निषेध करण्यात आला। वाडा मनोर हा महत्त्वाचा महामार्ग असूनही पाली पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झालीये। मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या खड्ड्यांमध्ये झाडे उगवण्याची वेळ आली तरी प्रशासनाला रस्ता दुरुस्त करण्याची जाग आलेली नाही असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांनी थेट खड्ड्यांमध्ये झाडे लावून सरकारचे लक्ष वेधले। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवू नका। पाली पुलावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा मनसेच्या आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनावेळी महाराष्ट्र सैनिक देवेंद्र भानुशाली, मनविसे उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, सहसचिव मनोज चौधरी, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे आणि विभागाध्यक्ष कौशल कासार उपस्थित होते। रस्ता आमच्या हक्काचा, प्रशासनाच्या निष्क्रियतेला आता उत्तर मनसे स्टाईलनेच। वार्ताहर iNews28 मराठीसाठी किरण। दुपारी पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट। तसेच स्थानिक पदाधिकारी, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी जे इतर सत्तेमध्ये आहेत ते सत्ता करतात काय का फक्त ठेकेदारी जगणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे का फक्त टक्केवारी खायची? ह्या टक्केवारीमुळे आजपर्यंत आपल्या वाडा तालुक्याचा विकास झालेला नाही आणि वाडा तालुक्यातले रस्ते हे आज जे आपण बघायला मिळतो त्याला कारणीभूत स्थानिक प्रशासन सुद्धा आहे, स्थानिक ठेकेदार सुद्धा आहेत, स्थानिक आमदार खासदार सुद्धा आहेत। याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाडा तालुक्यातील असंख्य पडलेल्या महामार्गावर खड्ड्यावरती आज मनसेचं आंदोलन आम्ही आता घेतलं आहे। खरंच सांगायला एवढी लाज वाटते की स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी नेमका त्यांचा उद्देश काय आहे, लोकांचा जीव घ्यायचं की काय हा प्रश्न पडलेला आहे। त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं असं वाटते मला की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब दर महिन्याला पालघरला बजेटच्या मीटिंगला जातात, त्यांना हे रस्ते दिसत नाही का? आता 2 दिवसापूर्वी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत झेंडावंदन करण्यासाठी पालघरला गेले, ते नक्की जातात कुठून? त्यांना हे रस्ते दिसत नाही का? तर त्यांची अपेक्षा काय की माणसांनी फक्त यातना सहन करायचा? आज लाज वाटते की बोलता आपण आता 2 दिवसापूर्वी भारत स्वातंत्र्य झाल्याचं आपण झेंडावंदन केले, पण खरोखर वाटते की वाडा तालुका खरोखरच स्वातंत्र्य झालेला नाही आहे। याची कुठेतरी दखल शासनाने तात्काळ घ्यावी आणि ह्या आंदोलनामार्फत आम्ही शासनाला कळू इच्छितो की त्या काही दिवसावरती सुद्धा गणेश उत्सव साजरा होणार आहे। त्यावेळेस एखादी कोणती दुर्घटना घडली आणि त्याच्या अगोदर सुद्धा कुठे आणि भविष्यात कुठे जर या रस्त्यावर दुर्घटना घडली तर संबंधित प्रशासनावरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।